रात्रीचा 7-12. संपा की आल्यास तुकडे भिजून झाले ना. झाले. आता एक काम कर, ती खालचं जे उसात तुकडा आहे का नाही त्याच्यात पाणी लाव, त्याला जरा जास्त दिवस झाले. आबा एक गोष्ट सांगायची राहिली की. सांग की. दहाच्या कॉलेजमधून पत्र आले. म्हणजे की इकडं आल्या का पत्र आलंय म्हणजे काहीतरी चांगली बातमी असणार, आनंदाची गोड बातमी असणार. आईला संपा इंग्रजीत आहे, वाच तूच. आबा काय झालं? दादा नापास झाले की. काय नापास झालं? हो. चल माघारी, चल गाडी वळू, जाऊ त्याच्या कॉलेजवर, चल. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लय खराब झाली गाडी. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? अरे बाप आहे तुझा. आबा हॅलो. आबा लेक्चर मध्ये कॉलेजला. तुझ्या बापानं रविवारचं कॉलेज ठेवलं होतं का? कुठं आहेस ती सांग. आबा नाही, इथंच आहे, बंगल्यावर आहे. बंगल्यावर आहेस वय? मग थांब तिथंच, तुझं सगळं सामान बांधायला घे, तुला कायमचं घरी न्यायला येतोय आता. अहो पण आबा मी काय केलं? ज्यासाठी पाठवलं त्यातलं काहीच केलं नाहीस, म्हणून तर न्यायचं आहे तुला. तुझ्या प्रगती पुस्तकाचा दिवा पोस्टानं आलाय घरी. थांब तिथंच, तुझी आरती करतो बघ तिथं येऊन. आबा तुम्ही कशाला? मी येतो की तू इकडं, मी येतो गावाला. ठीक आहे, गाडीवर बसलो बघा, निघालो. ती तर तुला याचंच आहे, फक्त आता कायमचं याच आहे. दुसऱ्या मिनिटाच्या आत संपाच्या फोनला तुझा पत्ता टाक. आणि आम्ही येस्तोवर तिथनं कुठं हल्लास तर मी आहे तू आहे. ऐक सिद्ध्या उठ उठ. आद्या उठ. दवल्या झोपू दे रे मला, मी नाईट शिफ्ट करून आलो. भावा लय मोठा शॉट झालाय, उठ. काय झालं? बंगला नाही ना पडला, झोपू दे, मला झोप महत्वाची आता. उठ उठ लवकर. मी पण नाईट मारली यार. तुझी रोजच नाईट असती, तुम्ही असं नाही उठायचं. उठ पाणी शिरलं घरात. दवल्या मूर काय केलं तू? आद्या ओरडू नको रे, दवल्यानं पाणी ओतले. पाणी हवंय, मला वाटलं पुरच आला यार. रात्री 2012 बघून झोपलो होतो. सगळ्यांना म्हणत असतो डोक्यानं पांगळा का, खरा डोक्यानं पांगळा तर तू आहेस. सगळं ओलं केलंय. अरे भावांनो ऐका तरी, मी काय म्हणतोय. काय झालंय? अरे मी सेमिस्टरला फेल झालोय. मग त्यात पाणी टाकून उठवण्यासारखं काय? अरे ही गोष्ट आबांना कळली. आबांना कळली? मग आता ती मला घ्यायला येते तिकडे. तुला सांगत होतो की फेल झालायस आबांना कधी ना कधी कळणारच होतो. एक्झामच्या वेळी सांगत होतो अभ्यास कर म्हणून, नाही केलास. दवल्या ऐक ना, जा मस्त गावाला, छान शिव्या घ्या,
मग मस्त तूप रोटी चिकन मटन भाकरी मस्त खाऊन जाड जूड होऊन ये आणि इथे येऊन परत फॅट बर्न कर. झालं की मग काय प्रॉब्लेम. ते मला कायमचे घ्यायला येतात. काय काय आबा येतात. दौलत, तुझ्यामुळे मला सगळ्यांना बोलणी खावी लागणार आहे. तू इथे राहतोस म्हटल्यावर तर ते आपल्याला जाब विचारणार. ह्याचा अभ्यास का नाही होत, तुम्ही नक्की करता काय इथे, काय उत्तर देणार होत आपण. बद्दल एवढं ऐकलंय, माझ्या तर आताच पोटात गोळा आलाय. मी कॅफेवर निघून जाऊ का? छाया, दौलत प्रत्येक संकटात आपल्या बरोबर असतो ना, मग आपण असं करायचं का? असं नाही, पण मला खरंच टेन्शन आलंय. येणार की टेन्शन. एक्झाम क्लिअर करणं एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. एक्झामच्या आदल्या रात्री जरी अभ्यास केला ना तरी लोक पास होतात. हे तसल्या बँकेच्या परीक्षा असतात. ही देशाची लॉची परीक्षा आहे. ह्याच्यात देशाची न्यायव्यवस्था ठरते. हे जे बोलतोयस ना तू चुरू चुरू, तेवढं जरी पेपरात लिहिलं असतंस तर निदान काटावर तरी पास झाला असतास. ऐका ना, प्लीज त्याच्यावर दबाव टाकू नका यार. आपल्याला माहिती पोरं नापास झाले की काय काय पावलं उचलतात. आपल्या दौल्याने पण असं काही पाऊल उचललं तर बस. माझ्यावर आळ आल्यावर माझ्या खोट्या केसेस कोण सोडवणार दौल्या. गायबाने तर माझ्यावर काय वेळ आली आणि तू तुझी कातडी वाचायचं बघतोय रे. योग्य योग्य ह्यातनं तू मला वाचू शकते. योग्य मला गावाला नाही जायचं. गावाला आम्हाला हंतल शेण काढायला लावतील, शेतात पाठवतील. मला कळतंय, 2 मिनिटात आहे, जरा माझं पण डोकं बंद झालंय. तुझं बंद झालं. हे डॉक्टर तुझं डोकं लई चालतं ना, सांग की काहीतरी. माझ्याकडे एक आयडिया आहे. हे आता नको, आता जरा सिरियस सिच्युएशन आहे, नंतर काहीतरी. अरे ऐकून तरी घे तिचं. कधी कधी ज्याच्याकडून अपेक्षा नसतात तेच काहीतरी भन्नाट आयडिया देतात. छाया, तू बोल. ठरलं तर आता मी नाही जाणार गावाला. गुंडा गुंडा, चांगलं गुंडा. आबा याच्यात गुंडा, पटापटा गुंडा. गुंडाळा गुंडाळा, सगळ्यांना गुंडाळा. मित्रांना गुंडाळा, घरच्यांना गुंडाळा, स्वतःचं करिअर पण गुंडाळा. गुंडा. हे सिद्ध्या भावा, हे सगळं झाल्यानंतर आहे ना तुझे पैसे देऊन क्लास लावतो मी, पण आत्ता गोळ्या देऊ नको. दौला, आपण हे जे काही करतोय ना ते मलाही पटलेलं नाहीये, पण तू इथून कायमचा जाऊन नाही म्हणून मी हो म्हणाले फक्त. असं खोटं बोलून एखादी गोष्ट करणं कितपत योग्य आहे यार? हे बघ संचिता, आता पण आपली जेवढी भांडणं झालेत ना त्याच्यासाठी मी तुझी जाहीर माफी मागतो. पण तुझं थोबाड बंद कर. आता सगळ्यांचंच मत येत असेल तर काय बोलू? ऍटलीस्ट संडे फंडे तरी होईल. आबांना जर खरं कळलं तर मारणार नाहीत ना आपल्याला? छाया, हे टेन्शन नंतर. आत्ता आधी आबा आल्यावरती प्रत्येकाने काय केलं पाहिजे ना हे फायनल करूया. ठरवा ठरवा. दौलत, ए दौलत, आबा आले, आबा आले, दौलत, आबा आले. ए दौलत. त्याला पांडुरंगा ज्योतिबा खंडोबा येणारी डोंगरात तुझा या बाबा बाई, मला आता वाटतं. दौल्या, शांत हो. मग तू घाबरलास ना तर आपण जे काय केलं त्यावर पाणी फिरेल. तू एक काम कर, त्यांना आत घेऊन ये, तोवर आम्ही हे मॅनेज करू. दौल्या, यू कॅन डू दिस. यू आर अ स्ट्रॉंग बॉय. स्ट्रॉंग बॉय. येस. जा जा जा. हो हो हो. मला काय करायचं कोणी सांगेल का? तू झोपायचं फक्त. ए दौलत. आलो आलो आबा. काय आवाज ऐकू येत नव्हता वय? हा, कानाचं पडदं फाटलं काय? बाबा कसं संडास होतो. दुसरं काय येतं तुला? हा, नुसतं खायचं ना हागायचं. तुझ्या बुद्धीला गण चढलाय नुसता. आबा, या ना आत, या ना. ही कोण?
बाबा सर तुम्हाला सांगितलं होतं की योगिता हॉटेल आहे बघा तिचं. बरं बरं, बघितलं का पोरी, एवढं पण ह्याला कळना. बाप दारात उभा आहे आणि साधा आत याचं सुद्धा ह्याला म्हणायचं कळणं झालंय. माठ झालाय नुसता माठ. संपा, गाडी वळवून लाव. ह्याचं सामान भरून झालं का नाही की तुला कळवतो. जा. होय आबा. या ना. पाया पडते. हॅलो बाबा. आता इकडे चिंता बसता. आम्हाला पाणी घेऊन ये का? हो हो हो. त्याला काय झालंय? असा का बांधलाय? आबा त्याचा ऍक्सिडेंट झालाय. हा. आईला असला ऍक्सिडेंट पहिल्यांदाच बघतोय. कोण? आबा आलेत का? हा, ज्या दौलतनं तुला वाचवलं ना त्या दौलतचे आबा आलेत. पाया पड. असू दे असू दे. हळू हळू. आबा, हा माणूस तुमचा मुलगा नाही. हा तुमचा मुलगा माणूस नाही, देव आहे, देव. त्याच्यामुळे माझे प्राण वाचले. किती ती तुमची पुण्याई. आबा, तुमच्या सारख्या देव माणसांचे संस्कार असल्याशिवाय असा मुलगा होणे नाही आबा, अजिबात नाही. असू दे बाबा, तुला बरं नाही. झोप ना, झोप. कसं आहे, आणि मी जे केलं ना ते माझं कर्तव्य होतं रे. झोप. तुझं काय नाही रे आबा. त्यांच्या पोटी जन्माला तू आलास ही त्यांची पुण्य आहे. अरे हो, पण त्यानं नेमकं असं काय केलंय? हा, ते मी सांगतो. आबा त्याचं काय झालं, हा आदित्य हा ऍक्टर आहे. त्यानं बऱ्याच पिक्चर आणि सिरियल्स मध्ये काम केलंय. कुठल्या पिक्चर मध्ये काम केलं? बऱ्याच पिक्चर्स मध्ये काम केलंय त्यानं. म्हणजे शपथ आहे तुला वायफायची, गर्लफ्रेंडची सत्व परीक्षा, हा, असे अनेक हिट पिक्चर्स दिलेत त्यानं. तुम्ही ओळखत असाल त्याला, पण आता जरा तोंडाचा आकार बदललाय ना, त्यामुळे तुम्हाला ओळखू येत नसेल. त्याचं काय झालं बाबा, तो शूट वर येत होता ना तेव्हा तो हायवेवर रिक्षाची वाट बघत थांबलेला. तेव्हा बिचाराला ट्रॅव्हल्सनं उडवलं. हे बघा, ट्रॅव्हल्सचं नाव काढलं तरी घाबरतो बिचारा. याला PTSD म्हणतात. म्हणजे हा, ते PTSD मध्ये काय असतं की एखाद्या घटनेचा एखाद्या माणसाला ट्रॉमा बसतो, म्हणजे भीती बसते त्याच्या मनात. भीती बसते त्याच्या मनात. बरं, ट्रॅव्हल्सने ऍक्सिडेंट केला, हा, पुढं काय झालं? पुढं मग ते अरे तिथं तर दौलतची एंट्री ठरली आहे ना. ठरली म्हणजे? आबा ती शहरात राहिली ना, त्यामुळे तिचा मराठी जरा कच्चा आहे. त्याचं काय झालं की तिथं एक माणूस होता आणि आपल्या आदित्यच्या मोबाईल मधला लास्ट डायल त्यानं बघितलं आणि मग दौलतला कॉल केला आणि दौलतची मग तिथे तिथं मग तो दौलत आला. दौलत आला बुलेट घेऊन आला दौलत, आणि मग आदित्यला बसवलं गाडीवरती आणि मग थेट आपल्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये. वाचलो देव माणसामुळे वाचलो. वा वा वा, म्हणजे बुलेटनं एक तरी काम चांगलं केलं म्हणायचं. हा, पण काय लय मोठा झेंडा काय लावला नाही. हा, अरे आपलं गाव हायवेच्या कडेलाच आहे. अशी 500 माणसं बिनओळखीची आम्ही दवाखान्यात ऍडमिट केलीत, आणि तू तर ह्याचा मित्रच आहेस. मग केलंच म्हणून काय बिघडते? चला बॅगा भरा. आता आपलं मुक्काम पोस्ट गावाला जायचं. धारा काढायच्या, त्याच्या आधी गायला म्हशीला खायला घालायचं, वैरण तोडायची, पाणी पाजायचं. हा, आणि रोज संध्याकाळी डेअरीत जायचं, दूध घालायचं, परत घरी यायचं, परत उठायचं, परत रानात जायचं. चला
बॅगा भरा. आबा ऐकून तरी घ्या ना. काय झालं नेमकं आदित्यचा ऍक्सिडेंटच्या आधीच ना ह्याचा एक पेपर होता. हा आणि आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे बिचाराचा अभ्यास होऊ शकला नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल ना तर आम्हाला सगळ्यांना द्या. हो, मला पण शिक्षा हवी आहे. म्हणजे मला पण गावाकडे न्या, पण जास्ती दिवस नको. टॅन होईल ना मी. हे पोरी, गावाकडे राहणं इतकं सोपं नसतं. हा, पण मला सांगा, ह्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला तेव्हा अभ्यास झाला नाही, आहे का नाही? पण वर्षभर काय केलं? ही सेमिस्टर होती, आता वार्षिक परीक्षा आहे ना, त्यात सुटल विषय. एवढं काय होय, कळलं की. तिथं काय झेंडा लावणार आहे, दिवा लावणार आहे, कळलं. तुला शहरात ठेवला, लागल तवा लागल तेवढं पैसे दिलं, ती काय नापासून आमची आबरू काढायला वर. हा, चला आता जी काय बॅरिस्ट्री करायची ना ती गावात राहून करायची. बाबा, याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून तो विचारायला, पण आता सोडून ना मी वार्षिकला. कारण दिलीस तर बाग का उठू का? पोरांसमोर मार खाल्ल्याला कसं वाटेल? ऐका तरी आबा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल उठ बॅगाभर. थांब नाही तर संपालाच बोलवतो. हे संपा, चल बॅगा भरा ये. असू दे, मी भरतो बॅग. आबा चहा घेणार? का बस. ए संपा, जाऊन बघ त्याचं उरकलं का. नुसता राजेशाही थाट चाललाय. होय आबा, आलोच बघून. आबा मी काय म्हणते, तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेऊ. एकाच परीक्षेत नापास झालाय म्हणून पूर्ण आयुष्य बर्बाद झालंय असं नाही ना. आणि तुम्ही तर शेतकरी माणसं आहात. प्रत्येक वेळेस पेरलेलं चांगलंच उगवेल असंही नाही ना. पुरी, मनापासून पेरलं, कष्ट केलं की पोटापुरतं तरी मिळतंच ना. पण शरीराला जर कष्ट करायची सवयच नसली तर पीक वाळून जाणारच की. हो पण आबा तो खरंच खूप कष्ट घेतो. उलट रोज आमच्या सगळ्यांच्या आधी उठून जिमला जातो. ती त्याचं दंड फुगवायला तुम्हाला सांगू का, चांगलं पोपटासारखं बोलतंय म्हणून ह्याला वकिलीला घातला तर ह्याचं तिसरंच चाललंय. हो आबा, पण नेक्स्ट सेमिस्टरला करेल तो सगळे बॅकलॉग क्लिअर, त्यात काय एवढं. ती त्यानं गावाकडे जाऊन क्लिअर करावं. त्याला म्हणावं पहिला पास हो, मग येऊन इथं राहा परत. तुम्हाला सांगू का, त्याची आई त्याला पाठवायला तयारच नव्हती. पोरनपोरी एकत्र राहणार म्हणल्यावर. पण ही हॉटेलवाली पोरगी एकदा गावाकडे आली होती. ही चांगली पोरगी आहे म्हणून त्याला पाठवायला तयार झालो. तर ही आता असं गुण उधळते. आबा एक तरी चान्स देऊन बघा ना. हे बघ पोरी, आता मला आणि त्याला काय तुम्ही अजिबात अडवू नका. तर काय झालं संपा? आवरणं झालेत दादा, नुसतं बसून आहेत बेडवर, काहीच बोलत नाहीत. इधर त्याच्याकडे मीच जाऊन बघतो कसा उरकत नाही ती. ए, अरे काय करतोयस? तुला सांगितलेलं कळत नाही का? अरे मार खायचं वय आहे का तुझं आता? ए, अरे कोणाला सांगतोय मी? आबा मला गावाला नाही यायचं. आत्ता सारखा सुट्टी आहे म्हणून गावाकडे येत होतास की, आणि आता काय झालंय गावाकडे याला? आबा मला नाही शेती करायची, मला नाही धार काढायची. तुझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे का सध्या? आबा ह्यो राहिलेला विषय ह्या वार्षिक परीक्षेला सोडून की मी. मला वकील व्हायचंय आबा. तुमची लक्षणं बघता तुम्हाला वकिली झेपायची नाही दौलतराव. पोरांच्यात बसून चरा बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष कोर्टात उभं राहून बोलणं वेगळं. आबा मला डिबेट जमतात, कधीतरी या कोर्टात. तुम्हाला तसं पण कोर्ट काय माहित नसेल. कधी आयुष्यात कोर्ट बघितलंय का तुम्ही? अरे आता कोर्टात येईन तर रोबाबातच.
माझ्या सांबा वकिलावर याचू तसं. तुला माहित आहे का तुला वकिलीला का टाकला? सांबा वकील माझा खास जोडीदार. शाळेत सांबा मध्यम पण भाषणात हुशार. मी शाळेत हुशार होतो पण माझा बाप लहानपणीच वारला आणि उराव शेती पडली. म्हणून तुझ्यासारखी कारणं देत नाही बसलो. जबाबदारीनं शेती केली. अरे 10 एकराची 40 एकर शेती केली आणि त्यात मला सांबानं मदत केली. सांबा वकील या भागातला निष्णात वकील. अरे तो बोलायला उभं राहिला की कोर्टात तोबा गर्दी व्हायची. सांबा मला म्हणायचा, आबा तुझ्या दौलतला मी माझ्यापेक्षा मोठा वकील करीन. तुझ्यावर सांबाचा लई जीव होता. पण तू 3 वर्षाचा असताना सांबा मला सोडून गेला. असू दे, सगळ्यांना सांबा नाही होता येत. मला बी समजायला पाहिजे होतं. चल गावाकडे चल. तुला काय करायचं ती कर. निदान माझ्या डोळ्यात एकत्र बर्बाद होशील. आबा तुम्ही मला हे कधी सांगितलं नाही की तुला वकील का व्हायचे. तुम्ही नुसतं म्हणायचा मोठा वकील हो, मोठा वकील हो. अहो पण का व्हायचं हे तुम्ही कधीच सांगितलं नाही. आबा मला आहे का नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये इंटरेस्ट आहे. मला बिझनेस करायचा आहे आबा. हा पण ह्याचा अर्थ असा नाही की मला वकिलीत इंटरेस्ट नाही. आणि मला मान्य आहे की मी अभ्यास केला नाही त्याच्यामुळे मी नापास झालो. मान्य आहे मला. पण आबा मला इथनं घेऊन जाऊ नका आबा. हा माझ्या मित्रांपासून मला तोडू नका आबा प्लीज. तुम्ही आता तरी राहू शकताय का संभा काकाशिवाय? हा राहू शकताय का? मग मी माझा जीव कसा राहील ना याच्याशिवाय? आबा मी ना जीव तोडून अभ्यास करीन. तुम्हाला पाहिजे तसा अभ्यास करीन पण मला इथनं घेऊन जाऊ नका आबा. अरे येताना पण हीच म्हणला होतास तू पोरा. आबा त्यावेळी फक्त मला शहरात राहायला यायचं होतं. पण आता माझ्या लक्षात आलंय की मला इथं कशासाठी राहायचं. आबा एक चान्स द्या. आबा एक चान्स द्या. नाही त्याचं सोनं केलं ना तर आबा पाटलाचा पोरगा संभा काकाचा पुतण्या म्हणून ना नाव नाही लावणार आबा. हे बघ दौलत, तू शिकला नाही शिकला तरी काय फरक पडत नाही. अरे तू आयुष्यभर बसून खाशील एवढं कमवून ठेवलंय मी. पण माझा बाप लहानपणी वारला त्यावेळी मला शिकता नाही आलं. अरे तुझ्या मागं पहाडासारखा बाप उभा असताना तू शिकला नाही तर ह्याची लाज वाटेल मला. अरे वकील होणं म्हणजे पैसा कमवणं, बंगला, गाडी हे सगळं नाही. एखाद्या फाटक्याला मदत करणं, त्याचा संसार उभं करणं हे आहे पोरा. आबा माझं चुकलंय हे लक्षात आलंय माझ्या. पण आबा मी तुम्हाला शब्द देतो, भागात जसं संभा वकिलाचं नाव होतं का नाही तसंच तुमच्या पोराचं बी होईल. एवढं केलंस तरी माझ्या आयुष्याची सुगी झाली असं मी समजीन. तुला वाटत असेल की आपला बाप उठता बसता आपल्याला बोलतोय, पण मी माझा बाप लहानपणीच गमावलाय. त्यामुळं बापाची किंमत आणि जबाबदारी काय असती हे मला चांगलं माहित आहे पोरा. एक गोष्ट ध्यानात ठेव, बाप जवळ जिवंत आहे तवर त्याची स्वप्न पुरी करा. नाहीतर बाप गेल्यावर मी ही केलं असतं ती केलं असतं अशी स्वप्न बघत बसाल. आता तुमच्या हातात आहे, बाप असताना जपायचा का मेल्या आठवत बसायचं.
आबा मला माफ करा आबा. आबा माझी चूक झाली आबा. आबा माझी चूक झाली. आबा चुकलो मी. ए पोरा, ए बाळा, अरे बास कर. एवढा हळवायस मला माहीतच नव्हतं. मला वाटलं गडी नुसता डोकीच फोडतोय का काय. डोक्यात प्रेम बी आहे की तुझ्या. ए ए हे बघ, अरे ऐक की, तुझं दोस्त तिकडे टेन्शन मध्ये असतील. अरे त्यांना वाटेल म्हातारं ह्याला काय हंत बिनतंय का काय. हा चल, अरे चल चल उठ चल. कसा आहेस? हाडबिडं नीट नीटकी आहे ना? हा मी पूर्ण मजेत आहे आबा. हा. तुमच्या पुण्यामुळेच तर सगळं घडतं आहे. हा मित्र मिळाला, सगळे मित्र मिळाले, तुम्ही आहात. आद्या. आबा हम्म. मी तुमच्याशी अजून एक खोटं बोललो. आता काय खोटं बोललास? ह्याचा ऍक्सिडेंट नाही झाला. म्हणजे तुम्ही मला नेऊ नये ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक केलं होतं. अरे मी बाप आहे तुझा. मी आलो होतो का नाही तेव्हाच मला माहित होतं की तुम्ही नाटक करताय म्हणून. हा कळलं का? उठ उठ. उगाचच ठेवलं. अरे टेन्शन घेऊ नका. मी नाही नेत तुमच्या दोस्ताला. खरंच? हा नाही नेत. बरं चला, मला तर लई काम माहिती गावाकडे शेतीची. ह्याच्यासारखा मी काय मोकळा नाही. हं? एक काम करा, सगळी मिळून गावाकडे एकदा या. आपण हुरडा पार्टी करू मस्तपैकी. नक्की आबा. हा कधी याल ना? येस येस. हा? हा. चला चंपा चला. होय आबा. आबा कसले भारीत बे. आबानं सोडून आबा दिवसभर काय उपयोग झाला? कळलं होतं त्यांना. हुरडा इज हुरडा. You know, we eat it, we have party. हॅलो. हो ऍक्टर आदित्य मीच. कसला रोल होता? ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचा रोल होता. कसला? ऍक्सिडेंट झालेला व्यक्ती. तुम्हाला ऑडिशन केव्हापर्यंत पाहिजे सर? सर 5 मिनिटात तुम्हाला व्हिडिओ करून पाठवतो. तुमचं व्हॉट्सअप सुरू ठेवा. सर व्हिडिओ कॉल करता का? लाईव्ह ऑडिशन पण देऊ शकतो मी आता तुम्हाला. सर हॅलो सर.